विशेषणांचे प्रकारांचा अभ्यास केलाय. आता आपल्याला चौथा प्रकार अभ्यासायचा आहे. चौथा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. चौथा प्रकार कोणता आहे? सार्वनामिक विशेषण. आता याला सार्वनामिक का म्हटलेलं आहे? कारण हा सर्वनामाचा बोध आहे. बरोबर, कारण याच्यातून सर्वनामाचा बोध होत असतो म्हणून याला सार्वनामिक म्हटलेलं आहे. आता सर्वनामाचे जे काही शब्द असतात कोणकोणते? तो, हा, त्याचा, माझा. आता हे जे शब्द आहे हे सर्वनामाचे, पण या सर्वनामाच्या शब्दांचा आपण वापर कशासाठी करतो? विशेषणासारखा करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? सार्वनामिक विशेषण. आता बघा वाक्य काय लिहिला? तो माझा भाऊ आहे. तो माझा भाऊ आहे. भाऊ आहे पण कोणाचा? माझा. म्हणजे विशेषण सांगितलंय, विशेष सांगितलंय. आणि विशेषणाची आपली व्याख्या काय होती? नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता तो शब्द काय आहे? सर्वनाम आहे. आणि भाऊ हा पण काय आहे? नाम आहे. या दोघांबद्दल विशेष माहिती कोणता? माझा. काय शब्द झाला? माझा. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. मग आज आपण काय शिकलो? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती किती आहे? 8 मध्ये आपण विकारी शब्द बघितले. किती विकारी शब्द आहेत? कोणकोणते? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मग आपल्या विशेषण पर्यंत झालेले आहे. आपल्याला बघायचा आहे कोणता? एक क्रियापदाचा. तो आपण पुढच्या तासाला तो अभ्यासणार आहोत.